श्री स्वामी समर्थ. 15 फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्री आलेली आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी एक वेळ व्रत नाही केले, उपवास नाही केला तरी चालेल, परंतु काही नियम मात्र आवर्जून पाळायचे आहेत. जर आपल्याकडून या दिवशी काही चुका झाल्या तर मात्र आपण जर उपवास करत असू तर त्याचे कोणतेही फळ आपल्याला मिळणार नाही. शिवपुराणानुसार शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात, परंतु आपल्याकडून जर पूजेमध्ये काही चुका झाल्या तर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष असे महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच प्रकाशाच्या स्वरूपामध्ये महादेव प्रकट झाले होते. महाशिवरात्रीची फक्त पूजा केल्याने सुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने घरामध्ये धनधान्य आणि सुख सौभाग्यामध्ये वाढ होत असते. या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये सूक्ष्म रूपात महादेव हे अवतरलेले असतात. महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवशंकर शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले, म्हणून या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला काही नियम हे आवर्जून पाळायचे आहेत. जसं की महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, उशिरापर्यंत झोपू नये. त्यानंतर या दिवशी काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. तर या दिवशी आपल्याला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग हा महादेवांना अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे पांढरा रंग हा महादेवांना शांत करतो. त्यामुळे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे हे अवश्य परिधान करावेत. सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे. तसेच या दिवशी आपण उपवास करत असलो किंवा उपवास जरी करत नसलो तरीसुद्धा आंघोळ केल्याशिवाय काहीही खायचं प्यायचं नाही. अगोदर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवासाचे पदार्थ असतील किंवा इतर जे काही पदार्थ असतील तर ते खायचे आहेत. तसेच आंघोळ केल्यानंतरच आपल्याला शिवांची पूजा करायची आहे. देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर आपल्याला आंघोळीच्या अगोदर त्याची पूजा अजिबात करायची नाही, तर आंघोळ करूनच पूजा करायची आहे. या दिवशी जरी आपला उपवास नसला तरीसुद्धा डाळ भात आणि गव्हापासून बनलेले पदार्थ खाऊ नयेत. कांदा लसूण खाऊ नये. मांसाहार तामसिक अन्नपदार्थ वर्ज्य करावेत. उपवासाला जर आपण दूध घेणार असू तर फक्त दूध न घेता त्यामध्ये 4 दाणे तरी साखर घालायची आहे. महादेवांच्या उपवासाला तिखट मीठ हे खाल्ले जात नाही, परंतु आपण जेव्हा उपवासाचे पदार्थ बनवतो आणि आपल्याला मीठ खाणे गरजेचे असेल, आपल्या तब्येतीसाठी मिठाची गरज असेल तर मात्र आपण सैंधव मीठ वापरायचं आहे. या दिवशी शिवलिंगावर इतरांनी अर्पण केलेला प्रसाद हा ग्रहण करू नये, कारण असे करणे अशुभ मानले जाते. तसेच महादेवांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करू नये. आपण जेव्हा पूजा मांडणी करतो तर यामध्ये शंख, घंटा या गोष्टी ठेवत असतो, परंतु महादेवाच्या पूजेमध्ये शंख वापरला जात नाही, कारण महादेव व शंखाचे जमत नाही. त्याचप्रमाणे शंखाचा वापर करून जलाभिषेक सुद्धा करू नये. आपण जो उपवास करतो, उपवास करताना सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे तो करायचा आहे. सात्विक पदार्थ खाऊनच तो करायचा आहे. महादेवांच्या उपवासाला बऱ्याचशा भागामध्ये वरी जी आहे, जिला आपण भगर म्हणतो, तर ती सुद्धा खाल्ली जात नाही. जर आपण फलाहारी व्रत करणार असू, म्हणजे फळे खाऊन जर हा उपवास करणार असू, तर यामध्ये फणस, चिंच, आवळा, तर ही जी फळे आहेत तर ती मात्र टाळली जातात. ही फळे खाल्ली जात नाहीत. किंवा फणसाचे पदार्थ असतील तर हे सुद्धा खाऊ नयेत. उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आंघोळ करून त्यानंतर उपवास सोडण्यासाठी आपण जे पदार्थ बनवतो याचा नैवेद्य दाखवून शिवांची पूजा करून शक्य झालं तर गाईला घास देऊन त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. आपण शिवपिंडीवरती महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या वस्तूंचा अभिषेक करत असतो, परंतु जेव्हा आपण दह्याचा किंवा दुधाचा अभिषेक करतो किंवा आपण पंचामृताचा अभिषेक करतो तर यावेळेला तांब्याचं भांडं वापरू नये. अभिषेकासाठी आपण पेला वापरू शकतो किंवा पळी, चमचा, त्याचप्रमाणे तांब्या, तर असं कोणतंही भांडं वापरू शकतो. परंतु तांबा हे जे धातू आहे तर या धातूचं भांडं आपल्याला दह्याचा दुधाचा अभिषेक करताना वापरायचं नाही, तर त्याऐवजी आपण पितळेचं किंवा चांदीचा तांब्या वापरू शकतो. कारण तांबे हा जो धातू आहे त्याची आणि दह्याची किंवा दुधाची अभिक्रिया होऊन विषारी पदार्थ तयार होतो, म्हणून आपल्याला दह्याचा किंवा दुधाचा अभिषेक करताना तांब्याच्या भांड्याचा वापर करायचा नाही.
तसेच या पूजेमध्ये तुळशीचा वापर सुद्धा करू नये, अन्यथा आपल्याला कालसर्प दोषासारखे दोष लागतात. फक्त वैकुंठ चतुर्दशीचा हा एकमेव दिवस आहे की या दिवशी शिवांना तुळस अर्पण केली जाते. इतर दिवशी शिवांना तुळस अर्पण केली जात नाही. त्याचप्रमाणे शिवांच्या पूजेमध्ये हळदी कुंकवाचा वापर करू नये. आपल्याकडे जर शिव, पार्वती, गणेश, कार्तिकेय तर असा त्यांच्या कुटुंबाचा फोटो असेल तर आपण माता पार्वतीला त्या फोटोमध्ये हळदी कुंकू लावू शकतो. परंतु शिवलिंगावरती मात्र हळदी कुंकू अर्पण करू नये. मंदिरामध्ये जर आपण जाणार असू तर त्या ठिकाणी जे शिवलिंग आहे यावरती हळदी कुंकू अर्पण करू नये. तर शिवपिंडीवरती भस्म अर्पण केले जाते, कारण महादेव हे वैरागी आहेत आणि हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे बेलपत्राशिवाय शिवांची पूजा अपूर्ण मानली जाते. परंतु तुटलेलं बेलपत्र पूजेमध्ये अजिबात वापरू नये. अखंड बेलपत्र वापरायचं आहे. त्याचप्रमाणे बेलपत्र जेव्हा आपण तोडतो त्यावेळेला झाडाला नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बेलपत्र व्यवस्थित आपल्याला हळूवारपणे तोडायचं आहे. त्या अगोदर झाडाला नमस्कार करायचा आहे, महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला ही बेलाची पाने तोडायची आहेत. ज्या बेलपत्रामध्ये चक्र, वज्र आहे तर असे बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करू नये. एक वेळ आपल्याला बेलाचं पान मिळालं नाही तर इतरांनी जी बेलाची पाने मंदिरामध्ये अर्पण केलेली असतात तर ती उचलून ती स्वच्छ करून पुन्हा आपण ती अर्पण करू शकतो. आणि बेलपत्र हे नेहमी पालतं अर्पण केलं जातं. बेलपत्राचा जो देठ आहे तर तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करायचं आहे. तसेच महिलांनी शिवलिंगाची पूजा करत असताना शिवलिंगाला चोळू नये. जेव्हा आपण अभिषेक करतो, दह्याचा असेल, दुधाचा असेल किंवा अगदी जलाभिषेक असेल तर अशा वेळेला आपल्याला शिवलिंगाला चोळायचं नाही, कारण पुरुष देवतेच्या कोणत्याच अंगाला चोळण्याचा अधिकार महिलांना नसतो. त्यामुळे आपल्याला फक्त वरून धार सोडायची आहे, शिवलिंगाला चोळायचं नाही. जेव्हा आपण पाण्याचा अभिषेक घालतो, मंदिरामध्ये जर आपण पाण्याचा अभिषेक करणार असू किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा अभिषेक करणार असू तर ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा ही कधीही घालू नये, कारण शिवलिंगाची जी जलाधारी आहे तर त्या ठिकाणी पितृगण बसलेले असतात. या दिवशी पशुपक्ष्यांना मारू नये, त्यांना त्रास देऊ नये, घरामध्ये कलह, वादविवाद करू नयेत, चामड्याच्या वस्तूंचा वापर या दिवशी करू नये. आपल्या दारामध्ये जर कोणी आलं, मग ते प्राणी असो, पशु असो किंवा एखादी व्यक्ती असो, तर त्या व्यक्तीला किंवा त्या प्राण्याला काही ना काहीतरी खायला द्यायचं आहे. रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. विनाकारण कोणाचीही चेष्टा मस्करी करू नये. त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती उकळलेलं दूध किंवा पॅकेटमधील दूध अर्पण करू नये, तर कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे. बऱ्याच वेळेला आपण पॅकेटमधलं दूध आणतो, ते पॅकेट फोडतो आणि मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती आहे असं पॅकेट जे आहे तर ते पालतं करतो, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. शिवलिंगावरती अभिषेक करताना सावकाश मंद गतीने तो करायचा आहे. कसा तरी घाईने अभिषेक करायचा नाही. तसेच नारळ पाणी, केवड्याचे फूल तर हे सुद्धा शिवलिंगावरती चुकूनही अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे.